Hi friends, now start next lecture on the topic trigonometric function in 12th standard. ओके, लास्ट लेक्चरला आपण प्रिन्सिपल सोल्युशन स्टडी केलेला आहे. ह्या लेक्चरमध्ये आपल्याला जनरल सोल्युशन स्टडी करायचं आहे. जनरल सोल्युशनचे हे जे काही सगळे फॉर्म्युलेज मी इथे राईट केलेले आहेत, ही फॉर्म्युलेज सगळे पिरियोडिसिटीचा यूज करून हे फॉर्म्युले काय झाले सगळे ऑल तयार झालेले आहेत. ओके, काय केलंय 2020च्या सिलेबस मधून ह्या सगळे फॉर्म्युले जे आहेत जनरल सोल्युशनचे याचे प्रूफ्स काय केले डिलीट केलेले आहेत. ओके, ह्या इयर साठी याचे प्रूफ्स आपल्याला स्टडीसाठी नाही आहेत, पण नेक्स्ट इयरला याचे प्रूफ्स आपल्याला स्टडीला असणार आहेत. ह्या वर्षी फक्त हे फॉर्म्युले यूज करून आपल्याला एक्झाम्पल्स बोर्ड एक्झामला विचारली जाऊ शकतात. त्यामुळे एक्झाम्पल्स साठी आपल्याला हे फॉर्म्युले काय करायचे स्टडी करायचे, प्रूफ्स ह्या इयर साठी नाही आहेत. ओके, आता फर्स्ट फॉर्म्युला जनरल सोल्युशन फाइंड करण्यासाठी फर्स्ट फॉर्म्युला काय sin थीटा इज इक्वल टू sin अल्फा असेल तर थीटाची व्हॅल्यू काय मिळते, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस 1 रेस टू n इंटू अल्फा n बिलोंग्स टू z. ओके, देन सेकंड फॉर्म्युला काय cos थीटा इज इक्वल टू cos अल्फा असेल तर थीटा इज इक्वल टू 2n पाय प्लस मायनस अल्फा. Okay, and then tan theta is also formula. Tan theta is equal to tan alpha. Then theta is equal to n pi plus alpha. N belongs to z. Okay, then जसं sin theta is equal to sin alpha, cos theta is equal to cos alpha, tan theta is equal to tan alpha. Then तीन फॉर्म्युले आहेत, स्क्वेअरच्या पॅटर्न मधले फॉर्म्युले आहेत. sin square theta is equal to sin square alpha, cos square theta is equal to cos square alpha, tan square theta is equal to tan square alpha. ह्या तिन्ही मध्ये मात्र थीटा काय आहे सेमच आहे. थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस अल्फा, थीटा इज इक्वल n पाय प्लस मायनस अल्फा. हे जे तीन फॉर्म्युले आहेत हे लक्षात ठेवायला अवघड नाहीये, कारण काय आहे n पाय प्लस मायनस अल्फा, n पाय प्लस मायनस अल्फा, n पाय प्लस मायनस अल्फा. पहिले तीन मात्र तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावे लागतील. थीटाची व्हॅल्यू आहे n पाय प्लस मायनस 1 रेस टू n इंटू अल्फा. सेकंड आहे 2n प्लस पाय प्लस मायनस अल्फा आणि n पाय प्लस अल्फा. ओके, इकडे पहा n पाय n पाय n पाय फर्स्ट टर्म आहे, फक्त कॉसच्या फॉर्म्युल्यात n पाय ला काय मल्टिप्लाय झालाय 2. ही कन्सेप्ट लक्षात ठेवायची आहे. अल्फा तर आहे प्रत्येक टर्म मध्ये आणि साइनच्या फॉर्म्युला फक्त मध्ये काय फक्त ऍडिशनल आहे मायनस 1 रेस टू n. फॉर्म्युले लक्षात ठेवायला खूप सोपे आहेत, का तर थीटा काढणार आहे n पाय n पाय n पाय, तिन्ही टर्म मध्ये n पाय आहे, फक्त कॉसच्या टर्म मध्ये n पाय ला मल्टिप्लाय काय आहे 2 आणि अल्फा 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 पण आहे, फक्त साइनच्या फॉर्म्युला मध्ये काय आहे मायनस 1 रेस टू n आहे. ओके, असे हे 6 फॉर्म्युले आहेत. स्क्वेअरचे फॉर्म्युले इझी आहेत, स्क्वेअरचे फॉर्म्युले लक्षात राहतील. तसंच sin थीटा इज इक्वल टू 0 आला, थीटा इज इक्वल टू फॉर्म्युला काय तयार होतो फक्त n पाय. cos थीटा इज इक्वल टू 0 आला तर थीटा इज इक्वल टू 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2 आणि tan थीटा इज इक्वल टू 0 आला तर थीटा कॅल्क्युलेट कसं करणार n पाय. त्यामुळे sin थीटा tan थीटा काय राहणार n पाय आणि cos थीटा इज इक्वल टू 0 आलं तर थीटा इज इक्वल टू 2n प्लस 1 इंटू पाय बाय 2. असे हे काय जनरल सोल्युशन फाइंड करण्याचे काय आहेत फॉर्म्युलेज आहेत. ओके, आता फर्स्ट एक्झाम्पल स्टडी करूया आपण. आपल्याला एक्झाम्पल्स काय फाइंड जनरल सोल्युशन. फर्स्ट sin थीटा इज इक्वल टू रूट 3 बाय 2 आणि cos थीटा आपल्याला काय दिलाय 1 बाय रूट 2. आता फर्स्ट एक्झाम्पल आपण स्टडी करूया. गिवन sin थीटा इज इक्वल टू रूट 3 बाय 2 याचा आपल्याला जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. ओके, साइनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू रूट 3 बाय 2 आहे sin 60. 60 मीन्स रेडियन मध्ये पाय बाय 3. ओके, इथे राईट करतो sin पाय बाय 3 इज इक्वल टू रूट 3 बाय 2 मीन्स या रूट 3 बाय 2 च्या ठिकाणी यूज काय करणार sin पाय बाय 3. ओके, sin पाय बाय 3. आता हे sin पाय बाय 3 आणि sin थीटा हे कोणत्या पॅटर्न मध्ये आलं फर्स्ट पॅटर्न मध्ये आलेलं आहे. ओके, मीन्स आपल्याला थीटा लिहिताना थीटा मीन्स लेफ्ट साइड, इथे थीटा आहे. ओके, आणि अल्फा अल्फा मीन्स राइट साइड काय आहे पाय बाय 3. म्हटल्यानंतर माझं जनरल सोल्युशन थीटा इज इक्वल टू काय तयार होईल
n pi plus minus 1 raised to n into alpha means pi by 3. ओके, राइट करताना फर्स्टली फॉर्म्युला राइट करायचा. Therefore the general solution of sin theta is equal to sin alpha is theta is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. N belongs to z. Therefore the general solution of sin theta is equal to, आपला एक्झाम्पल काय आहे, sin pi by 3 is theta is equal to n pi plus minus 1 raised to n. आता अल्फा मीन्स आपला किती आहे इथे pi by 3. ओके, हे झालं आपलं सोल्युशन, जनरल सोल्युशन. 2 मार्क्स साठी बोर्ड एक्झामला खूप वेळा एक्झाम्पल येतं, फाइंड दी जनरल सोल्युशन. जनरल सोल्युशन आपल्याला फाइंड करायचं असतं. आपण राइट साइड √3/2 होती, √3/2 साइन ची कोणती व्हॅल्यू आहे, sin pi/3 ची आहे. sin pi/3 चा यूज करून थीटा व्हॅल्यू किती मिळाली, n pi प्लस मायनस 1 रेस टू n इंटू pi/3. ओके, अशा पद्धतीने आपल्या जनरल सोल्युशनची 2 मार्क्सची एक्झाम्पल बोर्डला खूप वेळा विचारतात. सेकंड एक्झाम्पल, ओके, सेकंड काय, cos theta is equal to 1 upon √2. cos theta is equal to 1 upon √2. आता cos च्या कोणत्या अँगलची किंमत 1 upon √2 आहे, cos 45 means pi/4. cos 45 is equal to 1 upon √2 means राइट कसं करणार, cos theta is equal to cos 45 means pi/4. cos 45 means 1 upon √2 means त्याच्या ठिकाणी यूज काय केलं, cos pi/4 means आता cos theta is equal to cos theta is equal to cos means जनरल सोल्युशन काढण्यासाठी फॉर्म्युला काय तयार झाला, theta is equal to n pi प्लस मायनस अल्फा. आता अल्फाची व्हॅल्यू इथे किती आहे मॅडे, pi/4 means जनरल सोल्युशन राइट करताना कसं राइट करायचं, द जनरल सोल्युशन ऑफ cos theta is equal to cos alpha is theta is equal to 2n pi plus minus alpha. Therefore the general solution of cos theta is equal to cos pi/4 is theta is equal to 2n pi plus minus alpha. alpha means माझ्याकडे किती आहे इथे pi/4. ओके, जनरल सोल्युशन आपल्या इथे तयार झालेलं आहे. असं एक्झाम्पल आपलं ऑब्जेक्टिव्हला येईल, 2 मार्क्स साठी येईल, जेई साठी, सीईटी साठी जनरल सोल्युशन आपल्याला इम्पॉर्टंट आहे. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल, नेक्स्ट एक्झाम्पल आहे फाइंड जनरल सोल्युशन ऑफ sin theta is equal to minus √3/2 and cot theta is equal to minus √3. ओके, फर्स्ट एक्झाम्पल घेतो मी. गिवन सोल्युशन, फर्स्ट गिवन sin theta is equal to minus √3/2. ओके, आता आपण लास्ट एक्झाम्पल पण √3/2 चा स्टडी केलं. sin 60 ची व्हॅल्यू किती असते, √3/2 मीन्स मायनस sin pi/3. ओके, sin थीटा. ओके, आता मायनस बाहेर आहे तर मायनसचा फॉर्म्युला आपल्याला आहे का इथे जनरल सोल्युशन फाइंड करायचा नाहीये. ओके, मग आता इथे सुद्धा आपण काय करायचं, अलाइड अँगलचा यूज करायचे. जे आपण प्रिन्सिपल सोल्युशन सॉल्व्ह करताना जे अलाइड अँगलचा यूज आपण जसा केलाय तसाच इथे सुद्धा काय करायचं आहे, जनरल सोल्युशन मध्ये पण अलाइड अँगलचा यूज करायचा आहे. ओके, मग तुम्हाला मी कॅल्क्युलेट करताना सांगितलं, इथे स्टार्टला 0, इथे अँगल pi/2 मीन्स 90 डिग्री, इथे 180 मीन्स पाय, इथे 3π/2. ओके, आणि यूज करताना काय सांगितलं, pi/2 3π/2 चा यूज करायचा.
नाही का, तर तिथे फंक्शन काय होतं, साईनला कॉस होतं, कॉसला साईन, टॅनला कॉट, कॉटला टॅन, सेकला कोसेक काय होतं, चेंज होत राहतं. ओके, साईनला कॉस, टॅनला कॉट हे चेंज होतं. ओके, पण पाय आणि पायला काय होत नाही, चेंज होत नाही. पाय आणि 2 पाय इथं पूर्ण रोटेशन कंप्लीट झाल्यानंतर किती होईल, 2 पाय. पाय आणि 2 पायला काय होत नाही, चेंज होत नाही. मीन्स साईनच्या कोणत्याही फंक्शनला साईन पाय प्लस थीटा, पाय मायनस थीटाला काय राहतं, साइनच राहतं. ओके, मग ते प्लस मायनस ते आपण कोणत्या क्वाड्रंट नुसार काय करायचं आहे, प्लस का मायनस काय करायचं आहे, डिसाइड करायचं आहे. कोणत्या क्वाड्रंट मध्ये प्लस असेल, कोणत्या क्वाड्रंट मध्ये मायनस असेल. ओके, मीन्स आता मायनस आहे. ओके, पायचा जर विचार केला तर पाय मायनस थीटा घेतला, पाय मायनस थीटा घेतला तर पाय मायनस थीटा इथे सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह काय निगेटिव्ह, साइन आणि कोसेक काय असतं, पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे इथे मला पॉझिटिव्हच मिळणार साइन थीटा. ओके, साइन पाय मायनस थीटा मात्र इथे काय मिळेल, मला पॉझिटिव्हच मिळेल. पण साइन पाय प्लस थीटा घेतलं तर थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह आहे, टॅन आणि कॉट पॉझिटिव्ह असतं. त्यामुळे साइन काय मिळणार आहे, मला निगेटिव्ह मिळणार आहे. तर इथे फॉर्म्युला घेताना काय करायचं, साइन पाय प्लस थीटा इज इक्वल टू मायनस साइन थीटा. का, तर थर्ड क्वाड्रंट मध्ये काय असतं, साइन निगेटिव्ह असतं, टॅन कॉट पॉझिटिव्ह असतं. मीन्स इथं मायनस साइन थीटा. ओके, मायनस साइन थीटा, थीटा मीन्स माझ्याकडे किती आहे, पाय बाय 3. मीन्स मायनस साइन पाय बाय 3 च्या ठिकाणी लेफ्टला कसं राईट करणार, साइन पाय प्लस थीटा, थीटा मीन्स किती आहे माझ्याकडे, पाय बाय 3. ओके, मीन्स इथे मायनस साइन पाय बाय 3 च्या ठिकाणी यूज काय करायचं आहे, साइन पाय प्लस पाय बाय 3. मीन्स किती होईल माझं, साइन क्रॉस मल्टिप्लाय केले 3 पाय प्लस पाय मीन्स 4 पाय डिवायडेड बाय 3. साइन थीटा इज इक्वल टू काय तयार झालं, साइन थीटा इज इक्वल टू साइन 4 पाय बाय 3. ओके, आता बघा साइन थीटा इज इक्वल टू साइन, साइन थीटा इज इक्वल टू साइन. आता जनरल सोल्युशन राईट करायचं. द जनरल सोल्युशन ऑफ साइन थीटा इज इक्वल टू साइन अल्फा is theta is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. Therefore, the general solution of sin theta is equal to sin alpha. Alpha means किती आहे, 4 pi by 3 is theta is equal to n pi प्लस मायनस 1 रेस टू n इंटू अल्फा. अल्फा मीन्स माझ्याकडे किती आहे, अल्फा मीन्स माझ्याकडे 4 पाय बाय 3. ओके, हे काय झालं आपलं सोल्युशन. त्यामुळे शेवट राईटला सोल्युशन लिहायचं, द जनरल सोल्युशन ऑफ कशाचं जनरल सोल्युशन, साइन थीटा इज इक्वल टू मायनस रूट 3 बाय 2 इज theta is equal to n pi plus minus 1 raised to n 4 pi by 3. ओके, अशा पद्धतीने काय करायचं, निगेटिव्ह टर्म असेल तरी पण सोल्युशन फाइंड करता येतं बाय युजिंग अलाइड अँगल फॉर्म्युले. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल. Second, cot theta is equal to minus root 3. Cot theta is equal to minus root 3. ओके, आता फॉर्म्युला जो जनरल सोल्युशन फाइंड करायचे फॉर्म्युला आहेत, यात कुठे कॉट आहे का, नाहीये. इथे काय आहे, साइन कॉस टॅन हे 3 मध्ये फॉर्म्युले आहेत आणि कॅल्क्युलेट करायला कॉट थीटा विचारले. जर साइन कॉस आणि टॅन आणि एक्झाम्पल जर कॉट सेक कोसेक मध्ये आलं तर कॉटला कन्वर्ट कशामध्ये करणार, टॅन मध्ये करायचं. सेक मध्ये आलं तर सेकला कॉस मध्ये कन्वर्ट करायचं. कोसेक आलं तर कोसेकला कन्वर्ट साइन मध्ये करायचं. ओके, आता कॉटला कन्वर्ट केलं तर कॉट कसा लिहितो आपण,
कॉट थिटा इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. ओके, आणि टॅन थिटा इज इक्वल टू 1 अपॉन कॉट थिटा. मीन्स इथे कॉट थिटाला आपण 1 अपॉन टॅन थिटा मध्ये लिहिलं 1 अपॉन रूट मायनस 3 इज इक्वल टू 1 अपॉन टॅन थिटा. मीन्स टॅन थिटा इज इक्वल टू कसं राईट करणार आपण, मायनस रूट 3 इकडे आल्यावर 1 अपॉन रूट 3. ओके, मीन्स टॅन थिटा इज इक्वल टू मायनस 1 अपॉन रूट 3. अशा पद्धतीने काय करायचं, राईट करायचं. ओके, आता काय करायचं आहे, सिमिलर पॅटर्न मध्ये आपल्याला काय करायचं आहे, मायनस रूट 3 ची व्हॅल्यू फाइंड करायची. टॅन मायनस रूट 3 ची व्हॅल्यू फाइंड करायची आहे. तर टॅनच्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 अपॉन रूट 3 असते, टॅन 30 डिग्री इज इक्वल टू 1 अपॉन रूट 3. 30 मीन्स आपण रॅडियन मध्ये किती लिहितो, पाय बाय 6, टॅन पाय बाय 6. ओके, मीन्स काय होईल, मायनस टॅन पाय बाय 6. टॅन थीटा इज इक्वल टू मायनस टॅन पाय बाय 6. इथे फॉर्म्युला राईट करायचा. देअरफॉर टॅन पाय बाय 6 इज इक्वल टू 1 अपॉन रूट 3. ओके, आता पुन्हा एकदा मायनस आलेला आहे. मायनस मध्ये फॉर्म्युला आपला जनरल सोल्युशनचा नाही आहे, मायनसला प्लस करावं लागेल. मग प्लस करण्यासाठी पुन्हा एकदा आलेला अँगलचा आपण यूज करणार आहे. ओके, इथे पाय, इथे 2 पाय. ओके, फर्स्ट क्वाड्रंट हा फर्स्ट, हा सेकंड, हा थर्ड आणि इथे फोर्थ. ओके, आता पाय आणि 2 पायलाच आपण चेक करतोय का, तर पायला टॅनला टॅनच राहणार आहे. ओके, 2 पायला सुद्धा टॅनला टॅनच राहणार आहे. टॅनला कॉट करायचं नाही का, तर दोन्ही साईडला आपल्याला काय पाहिजे, टॅनच पाहिजे. ओके, मग आता पहा, थर्ड क्वाड्रंट मध्ये आपल्याला निगेटिव्ह टर्म पाहिजे असेल तर थर्ड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं, टॅन थिटा, कॉट थिटा काय असतो, पॉझिटिव्ह असतो. ओके, मीन्स इथे मी पाय प्लस थिटा घेतला, टॅन पाय प्लस थिटा घेतला, तर राईट साइड इथे प्लस थिटा घेतल्यामुळे इथे टॅन काय मिळणार, मला पॉझिटिव्हच मिळणार आहे. टॅन काय मिळेल, पॉझिटिव्हच मिळेल. पण थर्ड क्वाड्रंट मध्ये घेऊन चालणार नाही, पाय प्लस घेऊन चालणार नाहीये. पाय मायनस जर घेतला तर सेकंड क्वाड्रंट मध्ये काय पॉझिटिव्ह असतं, साइन आणि कोसेक पॉझिटिव्ह असतो. त्यामुळे इथे टॅन काय मिळणार आहे, निगेटिव्ह मिळणार आहे. त्यामुळे इथे व्हॅल्यू घेताना इथने पाय मधून काय करावं लागेल, मायनस करावं लागेल. पाय मध्ये प्लस केला तर मात्र मला काय मिळते, पॉझिटिव्ह मिळते. पण पाय मध्ये मायनस केला तर मला काय मिळणार आहे, निगेटिव्ह. मीन्स टॅन पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा मिळणार आहे. ओके, मीन्स इथे मला काय यूज करता येईल, पहा, मायनस टॅन थीटा मीन्स माझ्याकडे किती आहे, पाय बाय 6. मीन्स इथे काय होईल, टॅन पाय मायनस थीटा, थीटा मीन्स किती आहे, पाय बाय 6. मीन्स मायनस टॅन पाय बाय 6, मायनस टॅन पाय बाय 6 त्या ठिकाणी यूज काय करणार आहे मी, टॅन पाय मायनस पाय बाय 6 यूज काय करायचं, टॅन पाय मायनस पाय बाय 6. ओके, क्रॉस मल्टिप्लाय केले किती होईल, टॅन 6 पाय मायनस पाय मीन्स 5 पाय बाय 6. टॅन थीटा इज इक्वल टू टॅन 5 पाय बाय 6. आता कोणती जनरल सोल्युशन आहे, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस अल्फा. ओके, देयरफॉर द जनरल सोल्युशन of tan theta is equal to tan alpha is theta is equal to n pi plus alpha. Therefore, the general solution of tan theta is equal to tan. आता किती आपल्याकडे 5 pi by 6 is theta is equal to n pi plus अल्फा. अल्फा किती आहे माझ्याकडे 5 पाय बाय 6. ओके, देयरफॉर द जनरल सोल्युशन कोणत्या टर्मचं काढतोय आपण, कॉट. कॉट थीटा इज इक्वल टू मायनस रूट 3 इज किती मिळालं आपल्याला, थीटा इज इक्वल टू n पाय प्लस 5 पाय बाय 6.
ओके, अशा पद्धतीने काय काढायचं आपलं जनरल सोल्युशन फाइंड करायचं आहे. ओके, इझी आहे. नेक्स्ट एग्जांपल, sec theta plus root 2 is equal to 0. Okay, sec theta plus root 2 is equal to 0. Given sec theta plus root 2 is equal to 0. ओके, अगेन sec theta मध्ये आपला जनरल सोल्युशनचा फॉर्म्युला नाहीये. आपल्याला sec ला कन्वर्ट कशामध्ये करावं लागेल, cos मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके, प्लस 2 राईट ला आल्यावर मायनस रूट 2 sec theta. ओके, मीन्स sec theta आपण कसं राईट करतो, sec theta is equal to 1 upon cos theta. मीन्स cos theta is equal to 1 upon sec theta. ओके, मीन्स sec theta is equal to minus root 2. Means 1 upon cos theta, means cos theta is equal to minus 1 upon root 2. Minus 1 upon root 2 means cos theta is equal to minus 1 upon root 2. Okay, cos theta is equal to minus. Okay, cos या कोणत्या अँगलची किंमत 1 upon root 2 मिळते. cos च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू 1 upon root 2 मिळते, तर cos 45 is equal to 1 upon root 2. 45 मीन्स कसं राईट करतो आपण pi by 4. cos pi by 4 is equal to 1 upon root 2. Okay, means minus cos pi by 4. ओके, आता मायनस cos pi by 4 आले. cos theta is equal to cos alpha चा फॉर्म्युला यूज करायचा झाला तर मायनस आपल्याला काय करावं लागेल, प्लस. मीन्स पुन्हा एकदा अलाइन अँगल फॉर्म्युला. ओके, इथे पाय, इथे 2 पाय. ओके, cos कुठे पॉझिटिव्ह असतो, cos फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय असतो, cos पॉझिटिव्ह असतो. ओके, मग आता कोणता फॉर्म्युला यूज करणार, cos पाय प्लस थीटा केला तरी चालेल, इथे cos निगेटिव्ह आहे. पाय मायनस थीटा केला तरी पण चालेल, का तर तिथे पण काय फर्स्ट क्वाड्रंट मध्ये पण काय आहे निगेटिव्ह आहे. पाय मायनस थीटाला पण चालतंय, पाय प्लस थीटाला पण चालतंय. ओके, मीन्स फर्स्ट यूज करतो cos, इथे राईट करू. देयरफॉर cos पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस cos थीटा. ओके, त्यामुळे काय होईल इथे मायनस cos थीटा. थीटा मीन्स किती आहे पाय बाय 4. मीन्स राईट कसं करणार, cos पाय मायनस थीटा ऐवजी पाय बाय 4. मीन्स मायनस cos पाय बाय 4. मायनस cos पाय बाय 4 च्या ठिकाणी यूज काय करायचं आहे, cos पाय मायनस पाय बाय 4 cos थीटा. ओके, मीन्स क्रॉस मल्टिप्लाय केले तर किती मिळेल, cos 3 पाय बाय 4 cos थीटा. आता cos theta is equal to cos alpha, means theta is equal to 2n pi plus minus alpha. त्यामुळे therefore the general solution of cos theta is equal to cos alpha is theta is equal to cos मध्ये फक्त ऍडिशनल काय असतं 2n pi plus minus alpha. Okay, therefore cos theta is equal to cos alpha means 3 pi by 4 is theta is equal to 2n pi plus minus alpha. Alpha means माझ्याकडे किती आहे 3 pi by 4. Okay, therefore general solution of कोणत्या व्हॅल्यूचा काढतोय आपण, sec theta plus root 2 is equal to 0 is काय मिळालं, theta is equal to 2n pi plus minus 3 pi by 4. अशा पद्धतीने काय काढायचं जनरल सोल्युशन. Next example, tan 3 theta is equal to minus 1. Find the general solution. Okay, given tan 3 theta is equal to minus 1. Okay, सिमिलर पॅटर्न मध्येच आपण ह्याच जनरल सोल्युशनच्या फॉर्म्युल्यामध्ये त्याला बसवायचं आहे. ओके, आता 1 ही व्हॅल्यू टॅनच्या कोणत्या अँगलची आहे, tan 45 means tan pi by 4 is equal to 1 means minus tan pi by 4 tan 3 theta. ओके, आता पुन्हा एकदा मायनस आहे
ओके, मायनस मध्ये आपला फॉर्म्युला जनरल सोल्युशनचा नाही आहे. ओके, मीन्स प्लस मध्ये आणण्यासाठी पुन्हा एकदा आलार अँगलचा यूज करायचा आहे. ओके, आता इथे टॅन थीटा थर्ड क्वार्टर मध्ये काय असतो, पॉझिटिव्ह असतो. टॅन थीटा इथे काय असतो, पॉझिटिव्ह. इथे पाय ची व्हॅल्यू आहे, मीन्स पाय मध्ये काय करावं लागेल, मायनस केला तरच आपल्याला काय मिळेल, तो इथे टॅन थीटा काय मिळेल, निगेटिव्ह मिळेल. सेकंड क्वार्टर मध्ये टॅन थीटा काय मिळतो, निगेटिव्ह. मीन्स टॅन पाय मायनस थीटा इज इक्वल टू मायनस टॅन थीटा. ओके, मीन्स आपल्या फॉर्म्युल्यामध्ये जर पुट करायचं झालं तर मायनस टॅन इथे किती आहे, पाय बाय 4. थीटाची व्हॅल्यू पाय बाय 4 आहे. मीन्स थीटा मीन्स पाय बाय 4. टॅन पाय मायनस पाय बाय 4 इज इक्वल टू मायनस टॅन पाय बाय 4. मीन्स टॅन थीटा इज इक्वल टू मायनस टॅन पाय बाय 4 च्या ऐवजी आपल्याला यूज काय करायचं आहे, टॅन पाय मायनस पाय बाय 4. मीन्स किती होईल, टॅन 4 ने मल्टिप्लाय केलं तर 3 पाय बाय 4. टॅन थीटा इज इक्वल टू 3 पाय बाय 4. ओके, आता टॅन थीटा इज इक्वल टू टॅन 3 पाय बाय 4. मीन्स फॉर्म्युला कोणता झाला, टॅन थीटा इज इक्वल टू टॅन अल्फा इज थीटा इज इक्वल टू n पाय प्लस मायनस प्लस अल्फा. Therefore the general solution of tan theta is equal to tan alpha is theta is equal to n pi plus alpha. Therefore the general solution of tan 3 theta is equal to tan किती आहे, 3 पाय बाय 4. tan 3 theta is equal to tan 3 पाय बाय 4. हे आपलं एक्झाम्पल आहे, बरोबर आहे. आता इथे पहा, tan theta is equal to tan alpha means theta is equal to n पाय प्लस अल्फा आहे. ओके, मग आता इथं थीटा ऐवजी आपल्या एक्झाम्पल मध्ये किती आहे, 3 थीटा आहे. आपल्या एक्झाम्पल मध्ये इथे किती आहे, 3 थीटा इज इक्वल टू. ओके, आता ऍज इट इज n पाय प्लस अल्फा माझ्याकडे किती आहे, अल्फा इथे 3 पाय बाय 4. ओके, अल्फा इथे किती आहे, 3 पाय बाय 4. ओके, मीन्स इथे थीटा फक्त काढायचा झाला तर हा 3 मला काय करावं लागेल, कॅन्सल करावा लागेल. संपूर्ण इक्वेशनला कितीने डिवाइड करायचं, 3 ने डिवाइड करायचं. 3 ने डिवाइड केला, थीटा इज इक्वल टू n पाय अपॉन 3 प्लस इथे 3 ने डिवाइड केलं, 3 कॅन्सल मीन्स पाय बाय 4. हे माझं झालं जनरल सोल्युशन. Therefore the general solution of tan 3 theta is equal to minus 1 is theta is equal to n pi by 3 plus pi by 4. हे माझं झालं सोल्युशन. ओके, असं काय करायचं, फाइंड करायचं सोल्युशन. Next example, find the general solution of 4 cos square theta is equal to 1. ओके, आता स्क्वेअर मध्ये आलंय. स्क्वेअर मध्ये पण आपण 3 फॉर्म्युले स्टडी केले. sin square theta is equal to sin square alpha, cos square theta is equal to cos square alpha, tan square theta is equal to tan square alpha. याचे आन्सर पण काय आहेत, सेम. थीटाची व्हॅल्यू काय, n पाय प्लस मायनस अल्फा. ओके, याच पॅटर्न नुसार आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. सोल्युशन गिवन 4 cos square theta is equal to 1. ओके, मीन्स 4 इकडे मल्टिप्लाय डिवाइड होईल. cos square theta is equal to 1 upon 4. ओके, मीन्स पा लेफ्टला जर स्क्वेअर टर्म आहे तर राईटला पण काय आहे, स्क्वेअर टर्मच आहे. मीन्स इकडे लेफ्टला स्क्वेअर तर राईटला पण स्क्वेअर टर्मच बनवायची. 1 अपॉन 4 ला मला कसं लिहिता येईल, 1 अपॉन 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर असं लिहिता येईल. मीन्स cos स्क्वेअर थीटा. आता 1 अपॉन 2 ही कॉसच्या कोणत्या अँगलची किंमत आहे, cos 60 इज इक्वल टू 1 अपॉन 2. 60 मीन्स पाय बाय 3. cos 60 is equal to pi by 3 is equal to 1 upon 2 means 1 upon 2 च्या ठिकाणी मी यूज काय करणार, cos pi by 3 आणि स्क्वेअर असल्यामुळे cos
कॉस स्क्वेअर थीटा इज इक्वल टू कॉस स्क्वेअर पाय बाय 3. आता फॉर्म्युला यूज करायचा आहे हा. देअरफॉर द जनरल सोल्यूशन ऑफ cos square theta is equal to cos square alpha is theta is equal to n pi plus minus alpha. Therefore, the general solution of cos square theta is equal to cos square pi by 3 is theta is equal to n pi plus minus. ओके, आता अल्फा आपल्याकडे किती आहे पाय बाय 3. ओके, देअरफॉर द जनरल सोल्यूशन ऑफ 4 cos square theta plus 1 is equal to 4 cos square theta is equal to 1 is काय मिळालं, theta is equal to n pi plus minus pi by 3. ओके, easy example I. Next example. Next example, find the general solution of tan cube theta is equal to 3 tan theta. Okay, given tan cube theta is equal to 3 tan theta. Okay, सॉल्व करायला ही ह्याचंही जनरल सोल्युशन फाइंड करायला इझी आहे. प्लस 3 tan थीटा लेफ्ट आल्यावर मायनस 3 tan थीटा, tan क्यूब थीटा मायनस 3 tan थीटा इज इक्वल टू 0. ओके, आता पहा इथे tan थीटा आहे, इथे क्यूब आहे, tan थीटा कॉमन काढता येईल. tan थीटा कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये tan स्क्वेअर थीटा मायनस 3 इज इक्वल टू 0. ओके, फॅक्टर पडलेले आहेत. फॅक्टर आपण काय करूया, सेपरेट करूया. हा फॅक्टर सेपरेट, हा फॅक्टर सेपरेट मीन्स tan थीटा इज इक्वल टू 0 और tan स्क्वेअर थीटा मायनस 3 इज इक्वल टू 0. मायनस 3 राईट ला आल्यावर काय होईल, प्लस 3. tan स्क्वेअर इज इक्वल टू 3. ओके, मीन्स पहा tan थीटा इज इक्वल टू 0. ह्या पॅटर्न वरून मला थीटाचं सोल्युशन सांगता येते. tan थीटा इज इक्वल टू 0, थीटा इज इक्वल टू काय मिळणार, n पाय मिळणार. ओके, आणि सेकंड व्हॅल्यू आहे tan स्क्वेअर इज इक्वल टू 3. आता tan स्क्वेअरचा फॉर्म्युला इथे आहे, म्हणजे राईट साइडला पण स्क्वेअरची टर्म बनवायची आहे. ओके, मीन्स रूट 3 ला मला 3 ला कसं लिहिता येईल, tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू रूट 3 ब्रॅकेटचा स्क्वेअर, मीन्स स्क्वेअर स्क्वेअर रूट काय होईल, गेट कॅन्सल होईल. ओके, आता रूट 3 tan च्या कोणत्या अँगलची व्हॅल्यू आहे, tan 60 ची व्हॅल्यू काय आहे, रूट 3. मीन्स tan 60 मीन्स पाय बाय 3, tan स्क्वेअर पाय बाय 3. tan स्क्वेअर थीटा इज इक्वल टू tan स्क्वेअर पाय बाय 3. ओके, आता फर्स्ट जनरल सोल्युशन मी लिहितो. देअरफॉर द जनरल सोल्युशन ऑफ tan थीटा इज इक्वल टू 0 is theta is equal to n pi. ओके, पहिल्याचं सोल्युशन कंप्लीट झालं. द जनरल सोल्युशन ऑफ tan theta is equal to 0 is tan theta is equal to n pi. आता सेकंडचं जनरल सोल्युशन लिहूया. द जनरल सोल्युशन ऑफ tan square theta is equal to tan square alpha is tan square theta is equal to tan square alpha. काय सोल्युशन आहे, theta is equal to n pi plus minus alpha. Means tan square theta is equal to tan square किती आहे, pi by 3 is theta is equal to n pi plus minus alpha. Alpha means किती आहे, pi by 3. हे झालं सोल्युशन आपलं. ओके, मीन्स कोणत्याही पॅटर्न मध्ये एक्झाम्पल दिलं तरी आपल्याला सॉल्व करता आलं पाहिजे. इथे आपण काय केलं, सगळ्या टर्म लेफ्टला घेतल्यानंतर फॅक्टर पाडले, 2 फॅक्टर सेपरेट केले, 0 फॅक्टर मिळाला, राईट साइडला tan थीटा इज इक्वल टू 0 मिळालं. 0 साठी प्रॉपर्टीचा आपला जनरल सोल्युशनचा यूज केला. देन tan स्क्वेअर मायनस 3 इज इक्वल टू 0. याच्यावरून काय केलं आपण, tan स्क्वेअरची प्रॉपर्टी वापरली, त्याच्यावरून जनरल सोल्युशन फाइंड केलंय.
यूज कोणताही आपल्याला फॉर्म्युल्याचा करता येतो. इझी फॉर्म्युले आहेत. स्क्वेअरचे फॉर्म्युले लक्षात ठेवण्यासाठी सोपे आहेत. सिंगल जे आहे साइन थिटा इज इक्वल टू साइन अल्फा, कॉस थिटा इज इक्वल टू कॉस अल्फा, टॅन थिटा इज इक्वल टू टॅन अल्फा, हे लक्षात ठेवायला सोपे आहेत. आणि थिटाची व्हॅल्यू काढताना फर्स्ट टर्म एन पाय आहे. फक्त 2 कुठे मल्टिप्लाय कॉस थिटाला आहे. इथे प्लस अल्फा 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 तिन्ही ठिकाणी आहे. फक्त -1/n कुठे आहे साइन अल्फाला आहे. आपल्या लॉजिकने आपण फॉर्म्युले लक्षात ठेवून सॉल्व्ह करू शकतो. हे फाइंड काय केलेलं आहे आपण जनरल सोल्युशन फाइंड करण्याचे ह्या काय आहेत एक्झाम्पल आपण स्टडी केलेली